राजकारणाच्या गदारोळामध्ये राजकारणी सोयीने एका विषयाकडे दुर्लक्ष करतात, ते म्हणजे राज्यातली पाणी टंचाई। महाराष्ट्रातल्या अनेक धरणांनी तळ गाठलेला आहे। पाण्याअभावी पिकं करपली आहेत, फळबागा कापण्याची वेळ आली आहे। घरातलं पशुधन मानेवर दगड ठेवून कवडी मोल दराने विकायची वेळ आली आहे। हंडाभर पाण्यासाठी शेतकरी, सामान्य नागरिक हे वणवण करतायत। अशाच भीषण दुष्काळात मराठवाडा होरपळत असताना याच मराठवाड्यातल्या एका गावात बहरलेली पिकं, नळाला 24 तास पाणी उपलब्ध आहे। आणि कोणतं आहे ते गाव? कडक उन्हातही मुबलक पाण्यासाठी नेमकं त्या गावानं काय केलेलं आहे, पाहूया याविषयीचा हा सकारात्मक रिपोर्ट। आमच्या इथे 24 तास पाणी असते। 24 तास आहे की हा 24 तास पाणी आम्हाला। गावात पाणी आहे का? नाहीये पाणीच नाही आम्हाला। 4 महिने झाले पाणी घ्यायला मी 1-2 किलोमीटर वरती जातोय। व्यवस्था आहेच नाही, प्यायची बी नाही आणि वापरायची बी नाहीये। एकीकडे पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करणारा, पायपीट करत पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणारा गेवराईसह मराठवाडा, तर दुसरीकडे पाण्याचं योग्य नियोजन, त्यामुळे पाणीदार हिरवळीनं नटलेलं संभाजीनगरातलं पाटोदा गाव। प्रत्यक्षात अवघं 3 किलोमीटर इतकंच या दोन गावातलं अंतर आहे, मात्र पाण्याच्या बाबतीत म्हणावं तर जमीन आसमानच। माझ्या पाठीमागे तुम्हाला हिरवळ पाहून कदाचित वाटलं असेल की तुम्ही कोकणमध्ये आले आहात, मात्र हे दृश्य आहे ज्या भागात सध्या दुष्काळ आहे अशा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदा या ठिकाणी। संपूर्ण मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे, मात्र या गावामध्ये 24 तास नागरिकांना पाणी मिळते। ते कसे पाहूयात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा गावाचं नाव घेतलं की साहजिकच माजी सरपंच भास्करराव पेरे पाटलांचं नाव आठवतं। गावकऱ्यांना अनेक सोयी सुविधा, त्याही अगदी मोफत पुरवणारं गाव। इतक्या कडक उन्हाळ्यात महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग दुष्काळाच्या सावटाखाली असताना हेच पाटोदा मात्र पाण्याच्या बाबतीत निश्चिंत आहे। इथे 24 तास मुबलक पाणी आहे, पिण्यासाठी सुद्धा आणि शेतीसाठी, सोबत गुरांसाठी चाराही। कारण अनेक वर्ष ग्रामपंचायत पाण्याच्या नियोजनासाठी प्रयत्नशील आहे। त्यांच्या या प्रयत्नांना अपेक्षित यशही मिळतंय। पाटोदा गावाने, पाटोदा गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी जे औरंगाबादचं, संभाजीनगरचं जे वेस्टेज पाणी होतं, त्या वेस्टेज पाण्यावरती आपली शेती पिकवलेली आहे। त्यामुळे पूर्ण परिसरात आमचं ते पाणी फिरलेलं आहे आणि ते पाणी 24 तास असल्यामुळे जमिनीत पाणी पातळी वाढून आज दुष्काळमुक्त पाटोदा गाव झालेलं आहे। पाटोदा गावातल्या नळांना दिवसभर मुबलक पाणी असतं, तरी सुद्धा काटकसरीनं अपव्यय टाळून पाण्याचा योग्य वापर होतो। सांडपाणी जिरवून किंवा शेतीपर्यंत नेऊन वापरलं जातं, त्यामुळेच दुष्काळाचा कोणताही परिणाम या गावात जाणवत नाहीये। आजवर या गावकऱ्यांनी गावात कधीच पाण्याचा टँकरही पाहिलेला नाही। आमच्या गावात पहिल्यापासून पाण्याचे नियोजन केलेलं आहे। आमच्या इथे 24 तास पाणी असते। पाठीमागं नदी बघताय तुम्ही, याच्यावरती सगळी शेती अवलंबून आहे। इथे मोटरी बसून आम्ही शेतात पाणी नेलं, पूर्ण ऊसाचं पीक आहे। अगदी 24 तास पाणी असते, 12 महिने पाणी असतं। फक्त गावांनी, प्रत्येक गावांनी नियोजन केलंय आणि आपला आपला पाण्याचा स्रोत वाढवला तर नक्की टँकरची मुक्त होईल महाराष्ट्र, असं माझं म्हणणं आहे। गावात परिस्थिती पाण्याची चांगली आहे आमच्या सध्या। गावात पाणी वेळोवेळी येतं, पाणी आम्हाला भरपूर येतं। 24 तास आहे की कसं? हा 24 तास पाणी आम्हाला, पाण्याची अडचण नाही, आम्हाला सगळं सुविधा येतं। दुसरीकडे याच पाटोद्याच्या शिवेवर अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या गेवराई या गावाला पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसण्याची वेळ आली आहे। या गावात पिण्याच्या पाण्याचे नळच नाहीयेत। 8 ते 10 दिवसातून टँकरनं पाणी पुरवलं जातं, पण ते सुद्धा पिण्यायोग्य नसतं। जायकवाडीतून संभाजीनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या वॉलमधील गळती झालेल्या पाण्यावर तहान भागवण्याची वेळ या गावकऱ्यांवर आली आहे। पाण्याची समस्या इतकी गंभीर झालेली असताना ग्रामपंचायतीमध्ये ना सरपंच हजर होते ना ग्रामसेवक। पाणी पाईप टाकलेलं आहे पण पाणी आला नाही अजून पैठणचा। पाईपलाईन जाते, ते निघतो, ते पाणी पितो आम्ही, आणतो तिथून चंबरून। टँकर येतो पण ते पाणी बरोबर नाही ना साहेब। पाणी नाही, अजून नळ नाही, कुठं सोय पाहिजे ना आम्हाला, प्यायची पाण्याची, वापरायची पाण्याची। गावात नळ नाहीत का? नाही, गावात नळ नाही, पाणी नाही, काहीच नाही। किती दिवसाला पाणी येतं गावात? 8 दिवसाला, 4 दिवसाला। पाणी नाही,
6 दिवसात पाणी येतो. मग काय पाण्याची सोय नाही, पियाची पाण्याची सोय नाही, वापराची पाण्याची सोय नाही. वापराचं पाणी 6 दिवसात येतो. पाणीच नाही आम्हाला 4 महिने झाले. रोड उलाडून पाणी आणावं लागतं. टँकर हा टँकर येतो 15 दिवसाला एकदा. हा रोज नाही येत, दिवसाळी तरी यायला पाहिजे ना. पाणी अजिबात पाणीच नाही. ते ग्रामपंचायत आम्हाला पाणी देत नाहीये. ग्रामपंचायत इरी लाईनी सगळे तुटून पडलेत, कोणी येत नाही, बघत नाही. आता आमचे पण सगळे बोर आटलेले स्वतःचे होते आमचे बोर. पण आता असं झालंय की आम्हाला पाण्याची खूप गरज आहे सध्या. पाणी घ्यायला मी 1-2 किलोमीटर वरती जातोय. ते पाणी तिकडे ते पैठणची लाईन आहे ना, तिकडनं पाणी घेऊन ते तिकडून आणते, खाली लांबून आणते. 1 किलोमीटर 1 किलोमीटर. पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था कुठली केलेली नाही. नाही करेल, कुठंच नाहीये व्यवस्था आहेच नाही. प्यायची बी नाही आणि वापरायची बी नाहीये. असं घाण पाणी वापरावं लागतं, आंघोळ करावं लागतं आम्हाला. इतकं पाणी खराब आहे, त्याने आंघोळ करायचं. हे पिण्याचं पाणी आहे का? म्हणजे ते आपले हे का बीकेटी कंपनी तिथून आणतो पाणी. हे पिण्यायोग्य आहे का? पिण्यायोग्य नाही, मग आम्हाला काही एवढं हे नाही वापरायला वापरायला. पिण्यासाठी कुठलं पाणी? असं ते गव्हर्नमेंटला माहिती आता. ते तुम्ही कोण आहे? ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर. खंडाभर पाण्यासाठी मराठवाड्यात वन भटकंती करावी लागत आहे. त्याच मराठवाड्यात पाण्याचं योग्य नियोजन केल्यास दुष्काळी भागातही नंदनवन उभारू शकतो, हे करून दाखवलंय पाटोदा गावाने. आणि हाच पाटोदा पॅटर्न जर महाराष्ट्राने अवलंबला तर या महाराष्ट्रातून दुष्काळ नक्कीच हद्दपार करता येईल. पेरे पाटलांच्या पाटोद्याचा आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लौकिक आहे. पाणी नियोजनाचा निर्धार आणि त्यासाठी आग्रही राहणारे गावातलं नेतृत्व, यामुळे हे यश त्यांना मिळालेलं आहे. पाटोद्याची प्रेरणा मराठवाड्यासह महाराष्ट्रातील इतर गावांनी घेण्याची सुद्धा आवश्यकता आहे. असं केलं तर दुष्काळाचं सावट कायमचं दूर होईल. संभाजीनगरहून सचिन जिरेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.